झटपट होणारे मोदक म्हणजे तळणीचे. आज संकष्टी ना, म्हटलं तळणीचे मोदक करूया. पटकन होतं तो ते. एक नारळ ओलं फोडलं, खोबरा किसलं, त्याच्यात गूळ घातलं आणि वेलची पावडर आणि गूळ चून करून घेतलं. तळणीचे मोदक गव्हाच्या पिठाचे. गव्हाचं पीठ घातलं, जरा मीठ घातलं, किंचित रव म्हणजे खुसखुशीतपणा येतं, मळून घेतलं, 5 मिनटं ठेवलं. नंतर चपाती करतात तसे केलं आणि त्याचे पुऱ्यो काढलं. म्हणजे पुरयेचे मोदक केले. जरा मोठे घ्यायचे आणि पातळ करायचे, म्हणजे कुरकुरीत भाजान येतं, ते एकदम भारी लागतं. असे मऊ पडणत नाही. नंतर त्याच्यात व्यवस्थित गुळचून भरलं. असे सगळे करून घ्यायचे आणि मग एकदा तेल तापत ठेवायचा. मोठो गॅस करायचो. तेल तापला की बारीक गॅस करायचो. चुरचुरीत तळून घ्यायचे. अप्रतिम मोदक लागतं आणि झटपट होतात. रोज रोज उकडीचेच होतात, आज म्हटला तळणीचे करूया. एकदम भारी लागतं ना. आणि हे 2 दिवस रवले तरी चालतं. खमंग असे भाजून घ्यायचे. करपाक द्यायचे नाही, कच्चे ठेवायचे नाही. एकदम चविष्ट लागतं. आणि उकडीचे मोदक खाण्यापेक्षा तळलेले मोदक जास्त खाल्ले जातात. घरात सगळ्यांक आवडतं. असे मोदक करा, खावा. आवडतले तुमका. अप्रतिम लागतात आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.